आताची सगळ्यात मोठी बातमी ही आहे, याच्याकडे देश लक्ष लावून बसला होता, ती म्हणजे उत्तर प्रदेशचा मुख्यमंत्री कोण. जे कल आता सांगतायत त्यामुळे भाजप 209 पर्यंत पोहोचलेला आहे आणि भाजपचाच मुख्यमंत्री असेल उत्तर प्रदेशच्या सिंहासनावर. समाजवादी पक्ष 47 पर्यंत येऊन पोहोचलाय, काँग्रेस 13 पर्यंतच अडखळलेला आहे, बसपा 35, इतर 12 आणि उत्तर प्रदेशमध्ये भाजप तब्बल 209 जागांवर आघाडीवर आहे. 209 आकडा असतो बहुमतासाठी, तो सहज पार केलेला आहे या कलांमध्ये. याच्यामध्ये काही फरक होईल अशी चिन्ह आता तरी वाटत नाहीयेत. जर ती झाली तर मात्र उत्तर प्रदेशमध्ये मोठा टर्निंग पॉईंट पाहायला मिळेल. पण समरखडस जे आतापर्यंत आपण गेले काही दिवस वेगवेगळे अंडरकरंट्स बोलत होतो, मायावतींचं अंडरकरंट म्हणत होतो, दलित आणि मुस्लिम अशी एक जोडी म्हणत होतो, राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांचा एक वेगळा अंडरकरंट म्हणत होतो, तरुणांचं लक्ष अखिलेशकडे आहे असं म्हणत होतो, सगळे उद्ध्वस्त झालेले पाहायला मिळत आहेत. आणि पुन्हा एकदा 2014चा जो शो आहे लोकसभेचा तो रिपीट झालेला पाहायला मिळतोय उत्तर प्रदेशमध्ये. हे जर कल चालू असेच राहिले, मायामध्ये 81 जागा बाकी आहेत, तर मायामध्ये जे 285 वगैरे जे सर्वेक्षण सांगत होतं तिथपर्यंत भाजप जाईल. आणि तसा जर गेला तर माझ्या मते मोदींची जी लाट 2014ला दिसली होती ती लाट कायम आहे उत्तर प्रदेशमध्ये असंच म्हणायला लागेल. कारण याच्यात जाती किंवा इतर गोष्टी ज्या आहेत त्याची कुठलीच गणितं तशी सिद्ध होत नाहीत. आणि काही प्रमाणामध्ये सपा आणि बसपाने आपापला जो जनाधार आहे तो टिकवला असला तरी बाकीच्या सगळ्या जाती ज्या आहेत, ज्या मोस्ट बॅकवर्ड. तुमच्याकडे येतो साक्षी महाराज, जे उत्तर प्रदेशचा वेगळ्या कारणासाठी भाजपचा चेहरा बनले होते, त्यांचा एक इसलिए भी नंबर 1, जब एक्सप्रेस वे अनकंप्लीट का और मेट्रो अनकंप्लीट का उद्घाटन अखिलेश ने किया था, उसी दिन उन्हें पता चल गया था कि दोबारा मुख्यमंत्री बनने वाले नहीं, उन्होंने अपनी हार स्वीकार कर ली थी. दूसरी हार उन्होंने तब स्वीकार की थी जब उन्होंने कांग्रेस से अलायंस कर लिया, और तीसरी हार उन्होंने तब स्वीकार कर ली जब बुआ के आगे समर्पण कर दिया, तो तिरवाचा भर दिया, अब कुछ रह ही नहीं गया. इसका मतलब हुआ सारे दल मिलकर के भी, जैसे केंद्र में कोई विपक्ष के लायक हिंदुस्तान की जनता ने नहीं छोड़ा, तो कहीं ऐसी स्थिति न बन जाए कि उत्तर प्रदेश की विधानसभा में सपा बसपा कांग्रेस को उत्तर प्रदेश की जनता विपक्ष के लायक भी न छोड़े. और भारतीय जनता पार्टी के प्रति जो विश्वास है जनता का, अब समय आ गया है कि भारी बहुमत सरकार बनाने के बाद उसके विश्वास पर भारतीय जनता पार्टी जनता के विश्वास पर खरी उतरे और उत्तर प्रदेश को उत्तम प्रदेश बनाने का काम करे. महाराज जी, जैसे अखिलेश ने कहा है कि बसपा समर्थन नहीं दिए, यदि भाजपा ही कम पड़ती है सीटें तो बसपा समर्थन. मैं यदि, किंतु, परंतु इनमें कभी विश्वास नहीं करता. जब मैं आपसे कह रहा हूं 2/3 बहुमत से अधिक से बहुमत से सरकार बनने वाली है तो कम क्यों पड़ेंगे. लेकिन जहां तक अखिलेश ने बुआ के साथ जाने की बात की है, तो अखिलेश से मेरा एक प्रश्न है कि आपने और आपकी पार्टी ने, आपके पिताजी ने जो वीआईपी कांड किया, जिसमें मायावती को मारने का कुकृत्य किया था, क्या उसके लिए आप और आपके पिता सार्वजनिक रूप से मायावती से, दलित समाज से, हिंदुस्तान की महिलाओं से क्षमा मांगेंगे? नंबर 1. नंबर 2, मायावती से पूछना चाहूंगा, अगर बीजेपी न होती तो क्या मायावती जिंदा होती? क्या असर हुआ होता? तो मायावती इतनी कृतज्ञ हो जाएंगी कि हत्यारों के साथ चली जाएंगे, जिन लोगों ने जान से मारने की योजना बनाई थी. अब वो भी कह रही हैं कि हमको परहेज नहीं है. मतलब सारी दुनिया एक तरफ और बेचारा मोदी एक तरफ. इससे ये लगता है कि सबके ऊपर मोदी भारी है. तो हम 4 स्टेट में सरकार बनाने जा रहे हैं. लड़ाई है तो केवल पंजाब में है, और इसके अलावा तो कहीं लड़ाई है नहीं. सीएम का चेहरा, देखो, मैं स्पष्ट कहता रहा हूं कि भारतीय जनता पार्टी सपा बसपा कांग्रेस की तरह लिमिटेड कंपनी नहीं है जहां पत्रा न बही, ये जो कहें वही सही. भारत विश्व का सबसे बड़ा लोकतांत्रिक राष्ट्र है और भारतीय जनता पार्टी विश्व की सबसे बड़ी लोकतांत्रिक पार्टी है. तो यहां संसदीय बोर्ड तय करेगा कौन चेहरा हो. जो होगा बहुत बढ़िया होगा. लेकिन आपने मेरे से पूछा है तो मेरा व्यक्तिगत विचार है कि 2 साल बाद 2019 का चुनाव है. 20-22% यहां दलित समाज रहता है और 40-45% यहां ओबीसी रहता है. तो 2019 के चुनाव को दृष्टिगत रखते हुए मेरा पार्टी से निवेदन है कि दलित या ओबीसी के चेहरे में से किसी चेहरे पर विचार किया जाना चाहिए.
याचा अर्थ साक्षी महाराज यांनी उत्तर प्रदेशबद्दल बोलले त्याला काही हरकत नाही, पण ते म्हणतात 4 राज्यांमध्ये आमचा मुख्यमंत्री होणार आहे, गोवा आणि पंजाबचे आकडे त्यांनी पाहिलेले दिसत नाहीत बहुतेक. त्यांनी स्वतःच हॅट टाकली त्या स्पर्धेमध्ये की दलित किंवा ओबीसी व्हायला पाहिजे असं सांगून. अच्छा, योगी आदित्यनाथांचं नाव पण चर्चेमध्ये येते. आता साक्षी महाराज स्वतः दलित समाजातले आहेत, त्याच्यामुळं त्यांचं असं म्हणणं की दलित किंवा ओबीसी करणं हे एक प्रकारे म्हणजे आपण जे म्हणतोय मुख्यमंत्री कोण, तर बीजेपीला बहुमत मिळेल पण मुख्यमंत्री कोण हा प्रश्न सोडवणं जास्त अवघड होणार आहे बीजेपीसाठी. एकंदरीत आता जे आकडेवारी येते आहे की आतापर्यंत जे मतदान आलेलं आहे त्याच्यापैकी किती टक्के मतदान कोणाकडे गेलंय? भाजपकडे 40% आतापर्यंतची जी मतं काउंट झालेली आहेत त्यापैकी गेलीत, जी मागच्या लोकसभेच्या मतांपेक्षा आतापर्यंत 3% कमी आहेत. 27% सपा आणि काँग्रेसकडे गेले आणि बसपा फक्त 20% आहे. जर ही आतापर्यंतच्या आकड्यांवर आपण विश्वास ठेवले तर उत्तर प्रदेशमध्ये ध्रुवीकरणाशिवाय कोणी जाऊ शकत नाही सत्तेपर्यंत. झालं आहे किंवा नाही झालंय, ते जातीवर झालंय की धर्मावर झालंय, आतापर्यंत काय म्हणतात? नाही मयुरेश, असं आहे की मला अजूनही ना या सगळं म्हणजे हा निकाल आहे असं मानून त्याच्याबद्दल बोलणं धाडसाचं वाटतंय. पण एक गोष्ट आहे की ज्या प्रकारचं मतदान 2014 मध्ये झालं होतं तर त्याची पुनरावृत्ती होईल असं कुणीही म्हटलं नव्हतं. काही म्हणजे एखाद्या दुसऱ्या सर्व्हेमध्ये आलं होतं पण त्याला कुणी अजूनही सिरियसली घेत नाहीये. तर मधल्या काळामध्ये 2.5 वर्षामध्ये इतकं काही घडलं, म्हणजे खास करून उत्तर प्रदेशमध्ये तर इतकं पोलरायझेशन, इतके तिथल्या म्हणजे 2014च्या पूर्वी जी परिस्थिती होती त्याच्यापेक्षा वाईट परिस्थिती तिथं झाल्याचं चित्र दिसत होतं. मधल्या ते झालं. नंतर मध्ये डिमॉनिटायझेशन हा एक इतका मोठा नोटाबंदीच्या मुळे तर म्हणजे सगळं हरवून बसला बीजेपी अशा प्रकारचं चित्र होतं. आणि आपल्यालाही असं वाटत होतं की नोटाबंदीचा सर्वसामान्य माणसांना गोरगरिबांना फटका बसलेला आहे आणि ते त्यामुळे सरकारच्या विरोधात गेलेले आहेत. तर ह्याच्यापैकी कोणतीही गोष्ट जे आकडे दिसत आहेत त्याच्यावरनं ते सिद्ध होत नाहीये आणि तसं वातावरण नाहीये हे त्याच्यातनं दिसतं. किंबहुना त्याचा पॉझिटिव्ह इफेक्ट दिसतोय. म्हणजे 42% मतदान होतं साधारणतः लोकसभेच्या वेळेस, त्याच्यात मगाशी त्याचा उल्लेख केला तुम्ही की ते कमी होईल, पण ते कमी फारशा प्रमाणात ज्या प्रमाणात अपेक्षित होतं तसं झालेलं नाहीये. आणि दुसरीकडे वोट डिव्हिजन म्हणजे मायावतींचं आत्ताचं जे आकडे दिसत आहेत, कल दिसत आहेत, त्यामुळे वोट डिव्हिजन मला वाटतं की अतिशय क्लिअर झालेलं आहे आणि त्याचा फार मोठा फायदा भाजपला होताना दिसतोय तिथे. मला असं वाटत नाही वोट डिव्हिजन फार झालेलं असेल, नाही तर मायावतींचा आकडा एवढा खाली राहिला नसता. मला असं वाटतं की क्लिअर कट पोलरायझेशन झालंय आणि पोलरायझेशनचा फायदा बीजेपीला मिळालेला आहे. उरला प्रश्न डिमॉनिटायझेशनचा. माझं असं मत आहे, डिमॉनिटायझेशन योग्य की अयोग्य हे वेगवेगळे अर्थतज्ञ त्यांच्या पद्धतीने समजावून सांगत आहेत आणि तो मुद्दा वेगळा आहे. परंतु डिमॉनिटायझेशनमुळे हे मॅन्डेट मिळालं का तर मला असं वाटत नाही. याचं कारण डिमॉनिटायझेशनचा मुद्दा घेऊन काय बीजेपी या निवडणुकीत उतरलेली दिसली नाही. मोदींनी सुद्धा डिमॉनिटायझेशनवरती आम्ही मतं मागतोय आणि आम्ही हे केलंय, देशाच्या हिताचं केलं किंवा गरिबांच्या, त्याच्यामुळे तोटा होईल भाजपला असं सगळेजण वारंवार. बरोबर आहे, तो तोटा होताना दिसत नाहीये. हे जरी खरं असलं तरी डिमॉनिटायझेशनमुळे हा फायदा होतोय हे विधान मला पटत नाही. याचं कारण डिमॉनिटायझेशनच्या इश्यूवरती बीजेपी उत्तर प्रदेशमध्ये किंवा इतर राज्यांमध्ये उतरली नव्हती निवडणुकीला असं मला वाटतं. पण समोर जेव्हा आम्ही ग्राउंड लेवलवर वेगवेगळ्या लोकांशी बोलायचो ते म्हणायचे मोदीने नोटबंदी की वो अच्छी की है. आणि त्याला विचारलं बाबा काय झालं, तुला तर रांगेत उभं राहावं लागलं, तुला तर त्रास झाला, तुला पैसे नाही मिळाले, तर त्यावर त्याचं उत्तर असायचं देशासाठी आम्ही काहीतरी करतोय त्यामुळं मोदीजींनी केलंय ते चांगलं आहे. मला याच्यात 2 भाग वाटतात. याच्यात असं आहे की एक तर इथली श्रीमंतांची संपत्ती काही प्रमाणात कमी झाली असं काही जणांना वाटण्याची शक्यता आहे. परंतु अनेक लोकांना 500 रुपयाच्या नोटा त्या काळामध्ये 300 रुपयात चालवायला लागल्या. म्हणजे असे एजंट्स बाजारात फिरत होते आणि त्याच्याबद्दल थेट चॅनल्सवरती वेगवेगळ्या चॅनल्सवरती प्रतिक्रिया लोकांनी दिल्या होत्या. त्यामुळे डिमॉनिटायझेशनमुळे मोदी चांगलं करतायत आणि त्यामुळे त्यांना मतं देऊया हे मला वाटत नाही. पण असं आहे की काँग्रेसच्या काही नेत्यांनी म्हणजे चिदंबरम वगैरे असं म्हटलं होतं सुरुवातीच्या टप्प्यामध्ये की आता नोटाबंदीचा जो काही आहे तो या निवडणुकीमध्ये दिसेल परिणाम, उत्तर प्रदेशमध्येच दिसेल. आणि नगरपालिकेच्या वेळेस ज्यावेळेस भाजपला यश मिळालं त्यावेळेस आपण म्हटलं की 50 दिवस अजून संपलेले नाहीत म्हणून लोकांनी विश्वास ठेवला. जिल्हा परिषदेत महाराष्ट्रात जिल्हा परिषद महापालिकेत 50 दिवस संपून गेले होते त्यावेळेसही त्याचा इफेक्ट म्हणजे ह्याचा पॉझिटिव्ह इफेक्ट नाहीच असं म्हणता येत नाही. कारण या सगळ्या गोष्टीनंतर उत्तर प्रदेशमध्ये असेल किंवा बाकीच्या राज्यांमध्ये तो कल 2.5 वर्षानंतर जे पूर्वीची जे लाट काय जे होतं ते ओसरल्यानंतरही येतो. तर मला वाटतं आज निश्चितपणे एकदा पुन्हा एकदा आपण फक्त कोण बहुमतापर्यंत कुठं कुठं पोहोचलंय. आतापर्यंत युपी मध्ये भाजप बहुमतापर्यंत पोहोचलेला हे कल सांगतायत. मात्र पंजाब, गोवा आणि मणिपूर
इथं मात्र काँग्रेस आघाडीवर आहे, ते बहुमताच्या जवळ चाललेलं आहे. उत्तराखंडमध्ये पूर्णपणे भाजपला बहुमत मिळतंय असं दिसतं आहे. पण पंजाब, गोवा आणि मणिपूर यात प्रत्येक ठिकाणी काँग्रेसची यापूर्वी सत्ता होती, बहुमत होतं. यावेळेस पुन्हा एकदा काँग्रेस एखाद चांगला परफॉर्मन्स युपीमध्ये बाकी करत नाही, मात्र इथं करताना पाहायला मिळतोय. जे आपण सुरुवातीला मगाशी म्हणत होतो, बाकी ठिकाणी भाजपची अशी अपेक्षा होती की म्हणजे अगदी डोंगराळ ईशान्येपासून गोव्यापर्यंत सगळीकडे आम्ही आहोत. म्हणजे ह्या निवडणुकांमध्ये ते निकाल असे येतील की आम्ही पहाडो में भी आहे आणि समुद्राच्या जवळ पण आहोत. तर ते कदाचित होत नाहीये आणि त्याच्यामुळं म्हणजे राहुल गांधी किंवा बीजेपीचे नेते दोघांनाही की आता याच्यात आनंद कशात मानायचा आणि दुःख कशात मानायचा असा प्रश्न त्यांच्यापुढे नव्यानं निर्माण होईल. पण 3 जागी 3 राज्यांमध्ये काँग्रेस जिंकेल असं भाजपच्या म्हणजे कुणालाही ते पचनी पडणं थोडं अवघड आहे. त्यांनी 4 राज्य आपण जिंकूच अशा आत्मविश्वासामध्ये ते होते. अर्थात गोव्यामधलं चित्र बदलू शकतं त्याच्यामध्ये काही होऊ शकतं. आणि गोव्यातलं अजून बघायला की भाजप बराच वेळ अडखळले आणि पंजाबमध्ये सुद्धा मला असं वाटतं की पंजाबचं सुद्धा आता आपण बोलण्यात अर्थ नाही. याचं कारण असं की काँग्रेस नक्कीच पुढे आहे, परंतु तिथे म्हणजे त्रिशंकू येईल की थेट सिंपल मेजॉरिटी येईल हे आत्ता सांगणं कठीण आहे. आणि जर त्रिशंकू आलं तर तिथे राज्य स्थापन करणं कठीण होईल. याचं कारण कोणीच एकमेकांबरोबर जाणार नाही. पण मला वाटतं आप गेलेलं आहे नाही आप आता आपण पंजाब काँग्रेसने सपोर्ट केला. हा म्हणजे ते झालं होतं मी तेच म्हणतो ते झालं होतं. आपण पंजाब आणि गोव्यावर बोलूयात कारण तिथे काही इंटरेस्टिंग रिझल्ट येत आहेत. पंजाबमध्ये ऑलमोस्ट दुप्पट आहे. पंजाबमध्ये सुद्धा भाजप मागे पण आप 22 जागांवर आहे. अजून गोव्यात त्यांना अजिबात आघाडी उघडता आली नाही, पण भाजप 5 जागांपर्यंत पोहोचलेला आहे कासवाच्या गतीनं. काँग्रेस मात्र गोव्यामध्ये आघाडीवर आहे 8 जागांसाठी.